नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी नांदेड जिल्ह्यातून आमच्या हाती आली आहे। सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्यामुळे 8 जणांना विषबाधा होऊन त्यात एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे। आमचे नांदेड येथील प्रतिनिधी यांनी कळवलेली माहिती अशी की नवीन नांदेड सिडकोमधील ND 120 भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 8 जणांनी सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली। या विषबाधा झालेल्या सर्वांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान उपचार सुरू असताना यातील एका मुलीचा शनिवारी मृत्यू झाला आहे, तर 7 जणांची प्रकृती स्थिर आहे। सिडको भागातील रहिवासी असलेल्या परिवारातील 8 ते 10 जणांनी बाबुळगाव तालुका नांदेड परिसरातून सोयाबीनच्या शेंगा बुधवारी गोळा करून आणल्या। त्या रात्री बुधवारी सर्वांनी या शेंगा उकडून खाल्ल्या। त्यानंतर काही वेळातच सर्वांना मळमळ होऊ लागली। उलट्या झाल्यामुळे तात्पुरता उपचार केल्यावर गुरुवारी सकाळी मात्र त्रास वाढल्याने या सर्वांना विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। 8 जणांना विषबाधा झाली असल्याचे निदान डॉक्टरांनी केले। या रुग्णापैकी शनिवारी सायंकाळी मीरा नामदेव खानजोडे वय 14 वर्षे ही मुलगी मरण पावली। अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। विषबाधा झालेल्यामध्ये शोभा नामदेव खानजोडे वय 50, स्नेहल शिवाजी तलवारे वय 13, बबन शंकर खानजोडे वय 57, सुलाबाई बबन खानजोडे वय 52, अनिल बबन खानजोडे वय 35, जानू अनिल खानजोडे वय 27, सोनाली नामदेव खानजोडे वय 18 यांच्यावर उपचार सुरू आहेत। मयत मुलीचे वडील नामदेव खानजोडे यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली। या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।